बुलढाणा जिल्ह्यातील शेगावच्या संत श्री गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये कालपासून भाविकांची गर्दी जमलेली आहे। आज गजानन महाराजांचा 146वा प्रगट दिन सोहळा आहे आणि देशभरातून राज्यभरातून या ठिकाणी लाखो भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। काही भाविक आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल साहेब, कुठून आलात तुम्ही आणि काय भावना तुमची या ठिकाणी आल्यानंतर? सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्राला जय गजानन माझ्या वतीने। मी विकास सरंगर राणे, मी अकोल्यातून आलेलो आहो। मी काल रात्री 9 वाजतापासून जागी आहो। आज तुम्हाला दिसत असेल प्रसन्नता। हे जे भावी भक्त आलेले आहेत, हे पायी पायी भरपूर जण आलेले आहेत। 5 तासाची लाईन आहे, ते 5 तासाची लाईन क्रॉस करून दर्शन करून मी आज तुमच्यासमोर उभा आहो। इथे आल्यानंतर काय भावना तुमच्या, काय वाटतं तुम्हाला? सर्व जे मानसिकता झालेली आहे ती एकदम भाविक झालेली आहे। भक्तिपूर्ण असं वातावरण दिसून राहिलं तुम्हाला। रातभरापासून सेवेधारी आणि भक्तगण सर्वजण जागी आहेत। सर्वांना कुठेतरी श्रींना भेटण्याचा एक आनंद आहे, जो आज मला होत आहे। नक्कीच श्रींना भेटण्याचा आनंद आहे या ठिकाणी। दादा, काय सांगशील, इथं आल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? कशा पद्धतीच्या भावना आहेत? इथं आल्यावर एकदम प्रसन्न वातावरण होऊन जाते आणि इथून मी सतत 5 वर्षापासून येत आहो। तेल्हाऱ्यावरनं माझं गाव आहे तेल्हारा। एकदम मन शांत होऊन जाते इथं आल्यानंतर आणि खूप आनंद होतो। खूप लोक येतात, चांगलं वाटते थोडं। काका, गजानन महाराजांच्या प्रती काय भावना आहेत आपल्या? इथं आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? इथली जी प्रसन्नता आहे, भाविकांची गर्दी आहे, कुठून आलात तुम्ही? मी शेगावचाच आहो, पण गजानन महाराजच्या मंदिरात आल्यानंतर एकदम प्रसन्न वाटते। व्यवस्था एकदम व्यवस्थित आहे, स्वच्छता सुंदर आहे, सर्व व्यवस्थित आहे। नक्कीच। तर हे होते गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलेले भाविक। राज्यभरातून या ठिकाणी भाविक दाखल झाले आहेत। या ठिकाणी आल्यानंतर भाविकांना अतिशय प्रसन्न वाटते, आनंदाचं वातावरण आहे, भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे आणि जे भाविक जे ठिकाणी येतात या ठिकाणाहून परत जातात, अतिशय आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी राहून ते परत जातात। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।